हाय. तर आज आपण रिलेशनशिपवर बोलू. रिलेशनशिप म्हणजे फक्त रोमॅन्टिक रिलेशनशिप बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचंच नाही, तर रिलेशनशिप म्हणजे आपण इंटरपर्सनल रिलेशनशिप बद्दल बोलू. आणि त्याचा अर्थ हेच की कोणताही संवाद कोणासोबत करताना कसं आपण चांगल्या प्रकारे संवाद आणि कसं एक रिलेशनशिप, एक क्लोज रिलेशनशिप आपण बनवू शकतो. मग ते फ्रेंडशिप पण असू शकते, आपले कोणते पण प्रकारचे नाते असू शकते, रिलेशन्स असू शकतात, फॅमिलीमध्ये सुद्धा. तर कसं बघा, रिलेशनशिपमध्ये 2 भाग असतात. एक असते चांगले आणि एक असते वाईट. चांगल्यामध्ये आपण लोकांसाठी चांगलं फील करतो, लव्ह फील करतो, त्यांना पण लव्ह फील करतो, लव्हिंग फील करतो, त्यांच्यासाठी केअर करतो, त्यांच्यासाठी एफर्ट्स करतो. आणि वाईट भाग म्हणजे जनरली ते वाईट नसतात, पण आपण असं म्हणतो की ते थोडं दुसरे भाग असतात. जसं का आपण त्यांच्याकडं त्यांनी काही केलं तर आपल्याला राग येते, डिसअपॉइंटमेंट होते, आपल्याला सॅड फील होते. तर हे फील होणं नॉर्मल आहे. याला वाईट नाही, पण जस्ट आपल्याला समजून घेण्यासाठी आपण चांगलं आणि वाईटमध्ये त्याला डिव्हाईड करू. तर मग कसं एक रिलेशनशिप आपण क्लोज बनवू शकतो? तर जेव्हा कधी आपल्याला चांगलं फील होते, तर आपलं चांगलं तेव्हाच्या तेव्हा आपण एक्सप्रेस करू शकतो. पण कधी-कधी आपल्याला जेव्हा वाईट फील होते, तर आपल्याजवळ चांगले शब्द नसतात एक्सप्रेस करण्यासाठी आणि जर आपण इमिडिएट म्हणजे लगेच रिएक्ट करलो, जर आपण सॅड फील करत आहोत किंवा राग आला आपल्यावर दुसऱ्यावर, तर मग आपण जर एक्झॅक्ट तेव्हाच्या तेव्हा रिएक्ट केलं, तर तेव्हा आपल्याजवळ कसं असते, एक तर आपण विचार नसतो करत जास्त, दुसरं आपल्याजवळ चांगले शब्द नसतात बोलण्यासाठी. तर यामुळे आपण काय करतो, की कधी वाईट बोलून देतो आणि कधी काही असं बोलून देतो ज्याच्यामुळे ते रिलेशनशिप वाईट होऊन जातं. तर त्यासाठी आपण काय करू शकतो सिंपल, की थोडा वेळ द्यायचा, काही बोलायचं नाही. त्यांना हे सांगायचं, की मी थोडा वेळ घेत आहे आणि याबद्दल आपण नंतर बोलू. याने काय होईल का आपण थोडा वेळ मिळेल आपल्याला विचार करण्यासाठी, की काय झालं आहे आणि त्यानंतर तो राग जो आहे थोडा कमी होतो आणि आपण बेस्ट वेमध्ये एक्सप्रेस करू शकतो, कम्युनिकेट करू शकतो, संवाद साधू शकतो समोरच्यासोबत, की तुम्ही काय केलं त्याच्यामुळे मला राग आला आणि मला सॅड वाटलं, डिसअपॉइंटेड वाटलं, जे काही आपल्याला वाटणं असणार. आणि जर या कालावधीत ज्याच्यात आपण वेळ घेत आहोत, जर काही इम्पोर्टंट गोष्टी आल्या समोरच्या व्यक्तीसोबत रिलेटेड, तर ते आपण एक्सप्रेस करू शकतो. ती केअरिंग आपण एक्सप्रेस करू शकतो. ती लव्ह आपण एक्सप्रेस करू शकतो आणि जेव्हा कधी तो राग आपल्याला बेस्ट वेमध्ये एक्सप्रेस करता येईल, तर तेव्हा आपण पुढे जाऊन ते करू शकतो. तर एका रिलेशनशिपचे भरपूर पार्ट्स असतात, चांगले, वाईट आणि जेव्हा वाईट पार्ट सुरू होतात किंवा असतात, तर त्याला थोड्या वेळसाठी आपण दुर्लक्ष करून चांगल्या पार्टकडे लक्ष देऊ शकतो. पण हे तेव्हा करायचं जेव्हा ते रिलेशनशिप खरंच आपल्यासाठी खूप जास्त इम्पोर्टंट आहे आणि समोरचा व्यक्ती सुद्धा तुम्हाला तेवढं इम्पोर्टन्स देत आहे. आणि जर आपण जेवढे एफर्ट लावत आहोत आणि समोरचा एफर्ट नाही लावत आहे, याचा अर्थ हेच निघतो की मग ते तेवढं इम्पोर्टंट नाही. मग कधी-कधी आपल्याला सोडून पण द्यावं लागतं. तर त्या पद्धतीने आपण लक्ष केलं, तर तसं रिलेशनशिप चांगलं होऊ शकते. बेस्ट विशेस.